जेव्हा रस्त्याचं काम होतं, मी आज दाव्याने सांगतो, हे सगळे कॉन्ट्रॅक्टर झालेत निवडणुका लढवणारे. पोलादपूरचा आमचा झेडपी मेंबर आहे जो चंद्रकांत कळंबे, कॉन्ट्रॅक्टर तरी बना, नाही तर लोकांच्या निवडणुका तरी लढा. कॉन्ट्रॅक्ट घेणार, बिलं काढणार, खरी खोटी बिलं काढणार, कसं काम होणार सांगा मला. एखाद्या कामावर त्या ठिकाणी 50 लाखाचा निधी टाकला, 50 लाखाचं काम झालं पाहिजे ना. माझा दावा आहे महाड पोलादपूर मधली, मी नंतर कामांची पण चौकशी लावणार आहे की ऍक्च्युली कामं किती झाली, निधी किती आला आणि काम किती झाले. म्हणजे लोकांना फसवतोय आपण. आता जिल्हा परिषदेच्या एवढ्या योजना आहेत, मला सांगा ना, कुठल्या मला 4 योजना सांगा. चांगली शाळा कुणी आदर्श शाळा बनवली, मॉडेल शाळा एखाद्या जिल्हा परिषद सदस्यांनी, कुठलं चांगलं आरोग्य केंद्र एखादं, तिथं डॉक्टर आहेत का, नर्सेस आहेत का, मशिनरी आहेत का. तुम्हाला आत्मीयता नसेल तर काय होत नाही. इथे निवडणुका लढवा, कॉन्ट्रॅक्ट घ्या, 2-4 बगल बच्चांना पोसा, याच्या पलीकडे लोकांचा उद्देश नाही. मी प्रथम माननीय प्रवीणभाऊ दरेकर यांचा आदर करतो. ते आमच्या महायुतीचे एक नेते आहेत आणि ते या तालुक्याचे सुपुत्र आहेत. मला आत्ताच बाईट कळली की माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी चंद्रकांत कळंबे हे जिल्हा परिषदेमध्ये बसून ठेका घेतात, ठेकेदार आहेत. माझं चित्र उघडं आहे. कदाचित भाऊंना चुकीची कोणतरी माहिती देते, त्याने नीट अभ्यास करावा. कारण मी स्वतः ठेकेदार नाही, मी 35 वर्षे राजकारणामध्ये आहे. मी कुठलाच ठेका घेतलेला नाही. मी एकमेव असा कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं भरतशेठ गोगावले आणि चंद्रकांत कळंबे हे 2 असे आहेत की आम्ही लोकप्रतिनिधी असून कुठलाही ठेकेदार आम्ही नाही, म्हणून लोक आम्हाला निवडून देतात. मात्र मी अनेक कार्यकर्ते उभे केलेत जे स्थानिक आहेत. नेहमी प्रवीणभाऊ बोलतात की इथल्या कार्यकर्त्यांना रोजगार मिळावा. त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आम्ही उभे केले. त्यांना छोटी मोठी कामं आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून, आमदारकी, खासदारकी किंवा शासनाच्या योजनेच्या माध्यमातून दिलेली आहेत. 2021ला अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमध्ये हा तालुका पूर्णपणे बेचिराख झाला होता. त्यावेळेला मी काही आमची माणसं, मग त्यामध्ये माझा भाऊ स्वतः आहे, तो पुण्यातनं इथं आणून आम्ही ती कामं सगळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ती कामं पूर्णपणे रस्ते आम्ही उधारीमध्ये केले. आणि आज जे तालुक्यामध्ये जी विकास कामं दिसत आहेत ती त्या माध्यमातून केली. इथे ठेकेदारी हा माझा धंदा नाही, मी नाही, अजिबात ठेकेदार नाही. मात्र प्रवीणभाऊचा आदर मी करत असताना जे उमेदवार स्वच्छ चरित्राचे त्यांनी जे दिलेले आहेत, त्या माझ्या विरोधात असणारा जो उमेदवार आहे कृष्णा कदम यांची एक 15-20 दिवसापूर्वी क्लिप आहे माझ्याकडे प्रवीणभाऊ दरेकरांच्या विरोधात. ती जर मी या ठिकाणी प्रकाशित केली तर प्रवीणभाऊ त्यांचा प्रचार करतील का. मला दुसरा उमेदवार आहे अमित मोरे, त्याच्यावरती मला बोलायचं नाही. तो इतिहास अख्ख्या तालुक्याला माहिती, दोन्ही तालुक्याला माहिती आहे. आणि अमित मोरे कुणाचे सुपुत्र आहेत आणि प्रभाकर मोरे 2004ला कसे पडले, हा मोठा इतिहास आहे. माझी विनंती आहे, भाऊंचा आम्ही आदर करतो, कुणातरी ऐकून आम्हालाही त्यांचा अनादर होईल असं आमच्या तोंडातून जाऊ नये. कारण ही स्थानिक निवडणूक आहे, ही होतीला जातीला. तुम्ही तालुक्यातला तुमचा आमचा स्वाभिमान आहे. पण हे सगळं करत असताना चुकीच्या टीका कोणातरी ऐकून करू नका, अन्यथा आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्हाला बाहेर काढाव्या लागतील.